झिरो टू वन या आपल्या प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण ॲक्च्युली लेवल्स कशा मार्क करतो, किंवा मी जे बोललो होतो की इथून सेलिंग प्रेशर येऊ शकतं, किंवा ज्या काही गोष्टी बोलत होतो, तर ते कसं मार्क करतो आपण, किंवा कसं प्लॅन करतो, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे आज. तर सिम्पल आपण फक्त डिमांड आणि सप्लायवरती डे चार्टमध्ये आपण बघतोय की हा जो सेक्शन आहे तोन तर याला आपण रेड कलर देऊया, आणि हा पण रेड कलर. हा आहे प्रॉपर, आणि थिकनेस 1 करू, आणि याची पण थिकनेस 1 करू. हा डेमध्ये तुम्हाला दिसेल की प्रॉपर रेजिस्टन्स फेस करणार आहे. म्हणजे हा जो आहे इथं आपण बायचा कोणता प्लॅन नाही करू शकत, इथं रिव्हर्सल प्लॅन करू शकतो या एरियामध्ये जर मार्केट उद्या भेटलं तर. आणि सपोर्टमध्ये जर बघितलं तर सिम्पल 2 बॉटम दिसतील तुम्हाला इथं, प्लस याच्या आधी इथं 2 टॉप पण होते. तर ही जी लेवल आहे ही पण क्रुशियल लेवल आहे, 116. आणि आता ही झाल्या उद्यासाठी आपल्याला, म्हणजे 116 आहे, आणि वरच्या साईडला 325 375. तर पॉसिबल आहे याच्यापेक्षा गॅप अप पण होऊ शकतं, गॅप डाऊन पण होऊ शकतं. पण त्या कंडिशनला आपण उद्या मॉर्निंगमध्ये चेक करतो प्री मार्केट ओपनिंगमध्ये की बाबा कसं आहे, काय ओपनिंग कुठं आहे. आणि गिफ्ट निफ्टीवरून पण आपल्याला समजून जातं की ओपनिंग कशी होणार आहे. तर याच्यामध्ये आता तुम्ही सिम्पल बघितलं, मी मूविंग ॲव्हरेज आणि पिवोट CPR यूज करतो मोस्ट ऑफ. तर इथं जर बघितलं तर तुम्हाला इथं सपोर्टसाठी तुम्हाला हे पण 9 EMA पण दिसेल तुम्हाला इथं, आणि याच्या खाली 20 आहे. म्हणजे 9 EMAला सपोर्टला आपण एंट्री टाकू शकतो बाय साईडला. प्लस इथं 2 कॅन्डलचा बॉटम आहे, आणि ह्या ठिकाणी डिमांड झोन आहे. आणि वरच्या साईडला जर बघितलं तर ही एक कॅन्डल आहे, इथून सरळ खाली आलेली आहे. त्यानंतर आपण इथं ऑलमोस्ट ब्रेक केलेलं, बट आजचं जे ओपनिंग झालं त्यानंतर बरंच आपण यावरच्या सेक्शनमध्ये कन्सल्टेशन करून फायनली क्लोजिंग डाऊन साईडलाच दिली. तर याच्यापेक्षा लोअर टाईम फ्रेममध्ये आपण बघूया 1 आवरमध्ये की कसा आहे चार्ट, कसा दिसतो आहे. तर 1 आवरमध्ये जर बघितलं तर 9 EMA ब्रेक झालेला आहे, आणि 20 डे मूविंग ॲव्हरेजच्या वरतीच मार्केट क्लोज झालेलं आहे ऑलमोस्ट. तर याच्यामध्ये पण सेम जे दिसेल, आता आपण जे मार्क केलेली आहे डेमधली लेवल डिमांड म्हणून काम करेल इथं, आणि वरची सप्लायवाली आहे. तर याच्यामध्ये ओपनिंग भेटली तर, पण हे जर गॅप डाऊन ओपन झालं तर हे रेजिस्टन्स म्हणून काम करेल, आणि जर ह्याच्यापेक्षा गॅप अपमध्ये ओपन झालं तर हीच लेवल आहे सपोर्ट म्हणून पण काम करेल. तर ठीक आहे. त्यानंतर अजून लोअर टाईम फ्रेममध्ये जर गेलो आणि जर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली तर ही जी लेवल आहे हा सपोर्ट आहे, ह्याला मी ग्रीन कलर करतो आहे. तर हा मेजर सपोर्ट आहे मार्केटमध्ये सध्या, म्हणजे ट्रेंडमध्ये जो हायर बॉटम बनत चाललेले आहेत, तर त्यामधला हा एक आहे. तर ऑलमोस्ट 900च्या आसपासमध्ये आहे, पण एवढा फॉल एक्सपेक्टेड नाही आहे ॲक्च्युली मार्केटमध्ये. आणि ही एक लेवल आहे, तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे, एवढी इम्पॉर्टंट नाही वाटत आहे. तर आपण आता CPR वरती बघूया. तर हे जे आहे
आता उद्याचा सी पी आर जो आहे तो ऑलमोस्ट टॉप साईडलाच बनलेला असेल, कारण मार्केटची मुवमेंट इथं होती आणि क्लोजिंग इथं, म्हणजे ह्या एरियामध्येच कुठे तर बनणार आहे. तर जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा डाऊनला आलं तर हा वाला पोर्शन आहे जिथं मी एंट्री प्लॅन करू शकतो 26,100च्या अराउंड. म्हणजे इथं ही जी एक लेवल आहे ती आहे सी पी आरची लेवल. ओके, डॉटेड करू आपण. तर ही एक लेवल आहे, म्हणजे ही डिमांड झोन आहे आपला 932116, म्हणजे 26,093 ते 26,116. आणि तसं सेम हा पण एक सपोर्ट म्हणून काम करू शकतो, पण मेजर सपोर्ट हाच आहे. म्हणजे असं करू शकतं मार्केट डाऊनला येऊन ह्या लेवलला फेक ब्रेकआउट होईल आणि तिथून अपसाईड मोमेंटम देईल. तर पॉसिबिलिटी आहेत. आत्ता 15 मिनटामध्ये जर बघितलं तर आपल्याला एक शॉर्ट ट्रेंड काय चालू आहे तो कळेल. 15 मिनटामध्ये जर बघितलं तर प्रॉपर 920चा क्रॉस ओव्हर झाला या कॅन्डलला, त्यानंतर फॉल आला आहे, त्यानंतर 20 डे मला सपोर्ट घेऊन मार्केट, म्हणजे एक शॉर्टमध्ये बघितलं तर हे डाऊन ट्रेंड इंडिकेट करत आहे. डेमध्ये बघितलं तर अजून अप ट्रेंड आहे. 9 मुव्हिंग ॲव्हरेज जे आपण मार्क केलं ह्या लेवलपर्यंत आहे, म्हणजे इथं सपोर्ट घेऊन परत अपसाईड जाऊ शकतो. म्हणजे ही डे रेंज असू शकते जी हा पी डी एल म्हणजे प्रिवियस डेचा लो आहे ह्या डेच्या आधीचा, आणि त्यानंतर हा आजचा डेचा आहे. ह्या 2 दिवसाच्या रेंजमध्ये मे बी मार्केट राहू शकतं. तर बघूया उद्या काय होतं आहे, त्यावरून उद्या ओपनिंग किंवा गॅप अप गॅप डाऊन जे काय होणार आहे त्याच्यावर. आणि 5 मिनटामध्ये जर बघितलं तर हेच मी बघितलेलं नव्हतं ट्रेड जेव्हा प्लॅन केलेला. या ठिकाणी आपण आज 145पर्यंत आलेलो होतो आणि तिथून रिव्हर्स केलेला आहे. तर सपोर्ट बघू शकता. याच्या आधीचा ही लेवल होती, ह्या लेवलला परफेक्ट इथून रिव्हर्स घेतलेला आहे आणि इथून ऑलमोस्ट डे हाय ब्रेक केलेला आणि तिथून परत कन्सोलिडेशन नंतर डाऊनफॉल दिला. तर एवढं कॉम्प्लिकेटेड काय नाही करायचं आहे, सिम्पल आहे. एक डिमांड आहे, एक सप्लाय आहे, त्यामध्ये आपल्याला भेटल्यानंतर आपण तसा ट्रेड प्लॅन करूया. चला तर मग गुड नाईट, धन्यवाद. जर आवडत असेल, जर्नी पाहायला इंटरेस्ट येत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.